त्यांची माफी माग संतोष. जयंत, आय एम सॉरी. मी तुला असं बोलायला नको होतं. सॉरी. झालं समाधान? मनापासून माफी मागायला सांगितली होती. जा परत, मनापासून माफी माग. जयंत, खरंच मनापासून सॉरी. मी मगाशी जरा जास्तच बोललो. खरंच सॉरी, मनापासून सॉरी. तुम्ही तरी मला सॉरी का म्हणताय संतोष दादा? माझं चुकलंय. मी तुमच्याशी न बोलता उगाच वरदला ऍडवाइस द्यायला गेलो. माय फॉल्ट. बरोबर ना. आता माझ्या मुलाला कसं वाढवायचं हे मी नको का ठरवायला? नाही, पण तरीही सॉरी. बरोबर आहे. मुलांना कसं वाढवायचं हे मला कसं काय कळणार ना? माझा आणि जानूचा बाळथर जन्म घेण्याआधीच. जयंत, म्हणजे खरंच सॉरी. हे माझ्या मनातही आलं नव्हतं रे. खरंच सॉरी यार. म्हणजे खरंच माफ कर. असं मी विचार पण नव्हता केला या बाबतीत. आधी माझं बाळ गेलं, मग माझी जानू गेली. काय खेळ खेळताय ना नशीब माझ्या बरोबर. काय झालं? मी आज कोर्टात खूप खचून गेले होते ना. पण मी असं नाही केलं पाहिजे, माहितीये मला. आणि असं नाही चालणार हेही कळतंय मला. पण सिद्धिराज, मी आता ठरवलंय, जर कोर्टात इथून पुढे कोणीही वेंकीदादाला दोषी ठरवायला पुढे आलं ना, तर मी त्यांना माघारच घ्यायला लावणार. म्हणूनच तू मला खूप आवडतेस. सिद्धिराज, तुम्हाला माहितीये ना आपण का बॅकफूटवर जातोय? कारण ते आपल्याला प्रूव्ह करायला लावतायत की वेंकीदादा निर्दोष आहे. पण ऍक्च्युली त्यांनी वेंकीदादा का दोषी आहे हे प्रूव्ह करायला हवं. आपण त्यांना काहीच प्रश्न विचारत नाही आहोत, पण आता त्यांनी प्रूव्ह करायलाच हवं की वेंकीदादांनी काय केलंय आणि तो कसा दोषी. म्हणजे वेंकीदादाला जर का ऐकू येत नाही आणि बोलताही येत नाही, तर त्यांनी फोनवरनं कशी काय सूत्र हलवली ना हे मी त्यांना विचारणार. आता आपण पलटवार करायचा. हो ना, बेस्ट स्ट्रॅटेजी. खरंच सिद्धिराज, जेव्हा तुम्ही मला असं बेस्ट म्हणता ना, तेव्हा खरंच माझा जीव भांड्यात पडल्यासारखा होतो. क्या बात. इसी बात पे कॉफी हो जाए. कॉफी? तुम्ही करणार आहे? सवाल. नको नको, मला परत टेन्शन येईल. बरं ठीक आहे, मग डान्स करूया. डान्स? नाही नाही, ठीक आहे, करू दे त्यांना थोडी विश्रांती. तू बस ना. नाही, मी घेते, बस. अगं संतोष नाहीये, त्याच्याशिवाय सुरू करणार आहे? नाही आई, वरदला आईकडे सोडायला गेलेत. येतच असतील ते इतक्यात. काय वीणा, वरदला आईकडे सोडायला गेलाय संतोष? अगं आता मला मगाशी लक्ष्मी म्हणाली की संतोषनं वरदवर हात उगारला. काय झालंय नक्की? अगं मला वाटलं मगाशी वरदसाठी काही पेन पेपर आणायला गेलाय तो. एकदम आईकडे. काय झालंय? खरं तर मी विसरले आई, मला काही कळलंच नाही हो. सॉरी. वीणा, वरद कसा आहे? बरा आहे ना? नाही नाही, तसा बरा आहे तो. तेच तेच महत्वाचं बोलायचंय तुमच्या सगळ्यांशी. आई, बाबा, वरदचा 6माही परीक्षेचा निकाल आलाय आणि तो 4 विषयांमध्ये नापास झालाय. अरे देवा. आपला वरद? अहो पण तो तर हुशार आलाय. अगं बाई, म्हणजे मगाशी
संतोषने त्याच्यावर हात उगारला त्यामागे तेच कारण होतं का? जयंतराव काहीतरी वेगळं म्हणत होते, पण त्याला तरी पूर्ण दोष कसा द्यायचा ग वीणा? घरात गेले काही दिवस जे काही घडलंय त्याचा अभ्यासात कसं लक्ष लागणार होतं? लक्ष्मी तू जरा शांत हो. वीणा, वरदला तुझ्या आईकडे पाठवायचा निर्णय अचानक का घेतलास तू? बाबा ते हे काय आज अचानक अंगत पंगत? ठीक आहे, हे घ्या. हा, तर मगाशी मी त्याच्याशी बोलत होते, तर बोलता बोलता माझ्या असं लक्षात आलं की त्याचा अभ्यासावरून शिक्षणावरून विश्वासच उडालाय. तो जे काही बोलत होता मला तर धक्काच बसला. आई, तो काय म्हणाला माहिती? मला म्हणाला अभ्यास करून शाळेत जाऊन काहीच होत नाही. आपली जानू आत्या एवढी शिकली पण काय झालं? पाण्यात पडून ती देवाघरी गेली. जयंत काका मोठे बिझनेसमॅन आहे, पण सतत ते दुःखी असतात. आजी आजोबा एवढे कष्ट करतात पण कायम टेन्शन मध्येच असतात. व्यंकी काका तर जेलमध्येच गेलाय आणि हरीश काका त्याच्या व्यवसायात त्याच्या बिझनेस मध्ये सतत काही ना काही प्रॉब्लेम येत असतात. असं सगळं बोलत होतात. देवा, आपल्या कोणाच्या लक्षातच आलं नाही. आपल्या घरात जे काही घडते त्याचे पडसाद